एक अपघात आणि उघडकीस आला रात्रीचा काळा बाजार. गोमांस तस्करीचा काळा खेळ. सारोळा बद्दी परिसरात मध्यरात्रीचा थरार. रात्रीच्या अंधारात धंदा चालतो, कायद्याला ठेंगा, बंदी कागदावरच. एवढा मोठा साठा आणि प्रशासनाला भनकही नाही. गोहत्या आणि गोमांस विक्रीला राज्यात बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात राजरोसपणे गोहत्या आणि गोमांस विक्री होताना पाहायला मिळते. ही मोठी खेदजनक बाब म्हणावी लागेल. या संदर्भात हिंदुत्ववादी संघटना, गोरक्षक आणि आमदार संग्राम जगताप याबाबत आक्रमकपणे लढा देत असून देखील या लढ्याला केराची टोपली दिल्याचं पाहायला मिळते. तर पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. नगर तालुक्यातील सारोळा बद्दी परिसरात बायपासवर मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गोमांस घेऊन नगरकडे येणाऱ्या एका शेव्हरलेट कंपनीची एन्जॉय राखाडी रंगाची गाडी क्रमांक MH46X 4054 या चारचाकी वाहनाचा अपघात झाला आणि त्यानंतर उघड झाला रात्रीच्या अंधारात सुरू असलेला काळा धंदा. या वाहनात अक्षरशः 1000 किलो गोमांस आढळून आले. अपघातामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात गोमांसचा पर्दाफाश झाला. मात्र प्रश्न असा उपस्थित होतोय की एवढा मोठा साठा आणि प्रशासनाला याची भनकही नव्हती. या अपघातामुळे रात्रीच्या अंधारात सुरू असलेला हा काळा धंदा उघडकीस आलाय. त्यानंतर नगर तालुका पोलिसांनी तात्काळ या वाहनावर आणि गोमांसवर कारवाई करत तब्बल 1,50,000 रुपये किमतीचे गोमांस आणि अंदाजे 3 लाख रुपये किमतीचे वाहन तसेच गोमांस वाहतूक करताना मिळून आलेला इरफान इक्बाल शेख याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईनंतर नगर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सदर गोमांस नष्ट केले असल्याची माहिती उघडकीस आली. तर नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत चोरी, वादविवाद, अवैध धंदे, विविध प्रकारच्या तक्रारी वाढत असल्याचं स्थानिकांकडून बोललं जाते. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली असून माजी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर नियंत्रण असल्याचं बोललं जाते. मात्र आता त्यांच्या जागेवर नव्याने आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांनी या हद्दीत लक्ष केंद्रित करून बेकायदेशीर कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पावले उचलणार का, असा प्रश्न आता नगरकर उपस्थित करतायत.